पुरस्कार क्रमांक 6 कडे जातोय, जो जातोय नाद ब्रह्मा इडली. त्याला नाद ब्रह्मा इडलीचा प्रवास आपण एव्हीच्या माध्यमातून आधी जाणून घेऊया. दत्तात्रय निडवंचे यांनी 2020 साली नाद ब्रह्मा इडली या ब्रँडची सुरुवात केली. सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला परवडणारी आणि भूक भागवणारी इडली देण्याचं आरोग्यदायी स्वप्न नाद ब्रह्मा परिवारानं पाहिलं आणि ते प्रत्यक्षात उतरवलं. इडली, चटणी आणि सांबार यांच्या चवीचा दर्जा कायम राखून नाद ब्रह्माने फक्त 10 रुपयात इडली चटणी उपलब्ध करून दिली आहे. असं करणारा नाद ब्रह्मा हा पहिलाच ब्रँड ठरलाय. पण अल्पावधीत असं उत्तुंग यश मिळवणं हे म्हणावं तसं सोपं नव्हतं. त्यामागे सातत्य, निष्ठा, परिश्रम आणि स्वतःवरच्या विश्वासाची जोड आहे. एका शेतकरी कुटुंबातील ध्येयवेड्या तरुणांनी स्वप्न पाहिलं आणि ते सत्यात उतरवलं. त्याची खूण म्हणजे आजचा नाद ब्रह्मा हा सुप्रसिद्ध इडली चटणी ब्रँड. नवीन संधीच्या शोधात पुण्यात आल्यावर श्री दत्तात्रय निडवंचे यांनी सुरुवातीला फळ विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्यासोबत कपडे, रिअल इस्टेट असे इतर व्यवसाय देखील आजमावले आणि अखेर 2012 साली निडवंचे बंधू आणि नरसिंग बिरादार यांनी खाद्य व्यवसायात पदार्पण केलं. त्यांनी फूड क्वालिटी, स्वच्छता, सर्व्हिस आणि पदार्थांची चव यात बदल करत नवनवीन प्रयोग करून पाहिले. लोकांच्या प्रतिक्रियांवर सकारात्मकतेनं काम करत त्यांनी इडली हा एकच पदार्थ अल्प दरात ग्राहकांना उपलब्ध करून दिला आणि नाद ब्रह्मा इडली हा ब्रँड लोकप्रिय झाला. दत्तात्रय निडवंचे यांनी पहिल्यांदाच या खाद्य क्षेत्रात ऑटो पायलटवर चालणारे विना शेफ मॉडेल आणले. मनुष्यबळापेक्षा त्यांनी जास्तीत जास्त मशीन्सचा वापर केला. आज नाद ब्रह्मामध्ये इडली, सांबार आणि चटणी हे तीनही पदार्थ ताजे बनवले जातात. त्यामुळे प्रत्येक शाखेमध्ये याची चव एकसारखीच मिळते, जी ग्राहकांना आकर्षित करते. इडली, सांबार आणि चटणीची उत्तम चव ही आज नाद ब्रह्माची खासियत बनली आहे. आज संपूर्ण भारतात नाद ब्रह्माच्या जवळपास 300 शाखा असून दररोज साधारण 3 ते 4 लाख ग्राहक इडली, चटणी, सांबारचा आस्वाद घेत आहेत. आज त्यांच्याबरोबर इतर डायरेक्टर आणि उत्कृष्ट दर्जाची 200 पेक्षा जास्त लोकांची टीम काम करत आहे. कोणत्याही व्यवसायात मुख्य गोष्टींचा अभ्यास करून जर प्रोफेशनल बदल केले तर ग्राहक सुद्धा दखल घेऊन उत्तम प्रतिसाद देतात. हे समीकरण श्री दत्तात्रय निडवंचे यांनी यशस्वीरित्या जगासमोर आणलंय. चांगली सेवा, स्वच्छता आणि मुख्यतः चव आणि पदार्थांचा दर्जा यातील सातत्य राखले तर आपण कोणत्याही खाद्यपदार्थांच्या व्यवसायात यशस्वी होऊ शकतो, हे त्यांनी सिद्ध केलं. श्री दत्तात्रय निडवंचे यांनी ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून प्रगत तंत्रज्ञानाची मदत घेत नाद ब्रह्मा इडली हा ब्रँड आज भारतभर प्रसिद्ध केला. त्यांच्या या प्रेरणादायी कार्यासाठी त्यांना महाराष्ट्र बिझनेस क्लब प्रस्तुत उद्योग गर्जना 2025 या पुरस्कार सोहळ्यात उद्योग तारा या सन्माननीय पुरस्कारानं गौरवण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद. सर्वप्रथम महाराष्ट्र बिझनेस क्लब यांनी आम्हाला अवॉर्ड दिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. जास्त काही बोलणार नाही. नाद ब्रह्मा इडलीच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत दररोज कमीत कमी 3 लाख लोकांना इडली देत आहोत आणि पुढच्या 2030 पर्यंत भारताला हेल्दी करायचं आमच्या ब्रँडचं, आमच्या पूर्ण टीमचं स्वप्न आहे. आणि इथं
मला एकच गोष्ट सांगायचं आहे, जसं लहानपणी आपल्याला शिकवणारे आपले आई वडील असतात, त्याच्यानंतर स्कूलमध्ये कॉलेजमध्ये आपले टीचर्स आपल्याला शिकवत असतात, आणि आपण व्यवसायात आल्यानंतर मात्र आपल्याला शिकवणारं कोणीच नसतं, तर त्या ठिकाणी एक चांगल्या मेंटॉरची आपल्याला गरज असते. तर अशा मेंटॉर बरोबर आणि अशा लोकांच्या संगतीत आपण जर राहिलं तर 100% आपण सक्सेसफुल होऊ शकतो. त्या ठिकाणी आताच मॅडम म्हणाल्या की मोटिवेशन हे थोड्या वेळापुरतं राहतं, पण त्याच्यामध्ये डिसिप्लिन जर आपण ठेवलं तर ते सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे. अनेक व्यवसाय केलेले आहेत, त्याच्यातून खूप गोष्टीचा अनुभव आहे. जसं आता प्रवीण दादाने खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला फक्त महाराष्ट्र किंवा आपलं व्यवसाय इथेच न ठेवता ग्लोबली कसा जाईल त्याचा आपण विचार केला पाहिजे. त्यासाठी तुम्ही नक्कीच सगळेजण तसे कराल. जाता जाता एकच सांगेल, पुढच्या पाखरांना परतीची तमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. अरे घरट्याचं काय, बांधता येईल केव्हाही, पण क्षितिजाच्या पलीकडे उत्तुंग झेप घेण्याची जिद्द असावी. धन्यवाद. थँक्यू.